कि आईना देखकर बोले ये संवरने वाले, आईना देखकर बोले ये संवरने वाले, आज बेमौत मरेंगे हम पर मरने वाले. अशा इतक्या सुंदर दिसत आहेत आज डॉक्टर रेश्मा. डॉक्टर रेश्माजी नमस्कार. मी डॉक्टर रेश्मा सामंत. माझ्या वामनराव ओक ब्लड बँकेचे जो डिग्निटरीज आलेले आहेत त्यांनी स्टेजवर मी आमंत्रित करते. डॉक्टर विवेक बोंडे सर, गांगुर्डे सर आणि कविताताई, होल एंटायर स्टाफ ऑफ वामनराव, प्लीज कम ऑन स्टेज. वी वॉन्टेड टू फेलिसिटेट यू. थँक्यू. सर्व डॉक्टर मंडळींना मंचावर येण्याची विनंती. कसे असतात हे कार्यक्रम, जरी तुम्ही बसून बघत असाल तरी ते उठून दिसण्यासाठी काही पाठबळांची गरज असते, काही शुभाशीर्वादांची गरज असते. हे आधारस्तंभ असतात त्या सगळ्यांचे, की अशी चांगली चांगली पुष्प, चांगल्या चांगल्या संगीतकारांची गाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. मी पुन्हा एकदा डॉक्टर विवेक बोंडे, चीफ BTO, श्री गांगुर्डे विश्वस्त, कविता वालावलकर विश्वस्त आणि डॉक्टर रेश्मा सावंत मार्केटिंग हेड, हे सगळे, साई प्रसाद ॲडमिन आणि सेल्स मॅनेजर आमचे, भोकील विद्याताई आमचे स्टाफ, त्यांचं मी स्वागत करते. वामनराव ब्लड बँकेचे हे माझा एंटायर स्टाफ आहे. आणि मला वाटतं त्यांनी 2 शब्द, रक्त म्हणजे रक्तदानाची गरज काय किंवा रक्त काय असतं आणि ते दान का करावं, थोडं 2 शब्द सांगावं. म्हणजे हा अवेअरनेस आहे आणि ह्याचा खूप गरज आहे. खरं म्हणजे एवढ्या सुरेल कार्यक्रमाच्या मध्ये थोडा बेसूर हे करणं खूप जीवावर येतंय. पण रक्त ही गोष्ट अशी आहे, आम्ही रक्तपेढीबरोबर काम करतो. रक्त ही गोष्ट अशी आहे की जी बाजारात मिळत नाही, कारखान्यात तयार होत नाही. ते तुमच्यासारख्या लोकांकडनंच दान स्वरूपात आम्हाला हवी असते. कारण सरकारने आणि सगळ्यांकरताच ते आवश्यक म्हणून अशा प्रकाराने हे केलेलं आहे की स्वेच्छा रक्तदान. रक्त देतो म्हणून मला 200 रुपये द्या, 500 रुपये द्या, ही पद्धत नाही. त्याच्यामध्ये चुकीची गोष्ट आहे, त्याच्याकरता बंदी आहे. पण ह्याच्याकरता जे रक्तदान करू शकतात त्या सगळ्यांना मी आवाहन करतो की त्याने अवश्य रक्तदान करावं. या रक्तदानाचे अनेक फायदे होतात. तुम्ही जेव्हा दान करता ते कोणाला जाणारे माहीत नसतं. याच्याबरोबर त्याच्यामुळे आपण आपल्या स्वतःकरता ही एक चांगली नैसर्गिक गोष्ट घडवत असतो. ते म्हणजे तुमच्या शरीरातल्या सगळ्या यंत्रणा पुन्हा जोमाने कामाला लागतात आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळत असते. ह्याच्याकरता रक्तदान करा. रक्तदानाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. कारण ज्यांना गरज आहे त्यांना फक्त रक्तच वाचवू शकतं. धन्यवाद. वामनराव ओक ब्लड बँकेचे चीफ BTO म्हणजे पॅथॉलॉजिस्ट आमचे डॉक्टर विवेक बोंडे. ही इज अ बॅकबोन ऑफ आवर ब्लड बँक. सो आय वॉन्टेड टू रिक्वेस्ट यू सर, गिव्ह अस 2 वर्ड्स फॉर इट. नमस्कार. मला सरांनी सांगितल्यानंतर काही गोष्टी फक्त सांगायच्या अशा आहेत की इथे उपस्थित जी कोणी डॉक्टर मंडळी आहेत किंवा जे प्रेक्षक वर्ग आणि जे कलाकार आहेत, तर सगळ्यांना समाजामध्ये वावरत असताना जिथे कुठे आपण रक्तदान हे जसं सरांनी सांगितलं स्वेच्छा रक्तदान आहे. आणि त्यासोबतच जेव्हा तुमच्या नातेवाईकाला किंवा एखाद्या रुग्णाला जेव्हा रक्ताची गरज पडते तेव्हा ते किती सुरक्षित आहे किंवा त्या रक्तघटकांची आपण म्हणतो एक त्यातनं एखादं दुसरा आजार आपण तर कोणाला देत नाही ना, या सगळ्या गोष्टीसुद्धा रक्तकेंद्रात बघितल्या गेल्या पाहिजे. आणि त्या बाबतीमध्ये आम्ही एक जसं तुम्ही आता OP नायर साहेबांची लेगसी पुढे नेत आहात तशी आम्ही एक सुरक्षित रक्ताची लेगसी पुढे नेण्याचा प्रयत्न वामनराव ओक रक्त केंद्राच्या माध्यमातून करत आहोत. आणि त्यासाठी तुमचा सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट हवा आहे. आम्ही सध्या ज्या अद्ययावत यंत्रणा सध्या उपलब्ध आहेत त्या क्लिया टेस्टिंग किंवा नॅट टेस्टेड ब्लड या गोष्टींचा वारंवार लोकांमध्ये एक अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून रक्त जे संक्रमित आजार आहेत ते कमी व्हावेत. ज्या ज्या रुग्णांना रक्त लागत आहे त्या सगळ्यांना वेळीच ते उपलब्ध व्हावं आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या योजना आहेत ज्या करता येतील
त्या आम्ही आमच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळे आम्हाला इथे येऊन सर्वांसमोर हा विषय मांडण्यासाठी संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. आणि 2 शब्द फक्त या सगळ्या गायकांसाठी 2 माझ्या ओळी लिहायची एक सवय असल्यामुळे की रंग मिसळता अनेक, जी नावं आपण इथं सगळी खाली बघतो आणि जी गाणी आम्ही ऐकली, रंग मिसळता अनेक एक रंग जाहला, रंग मिसळता अनेक एक रंग जाहला, सूर मिसळता सुरात जीव दंग जाहला. मला वाटतं तुमचाही झाला असेल. आणि माझे शब्दावरती घेतो की रे मना उडू नको असा विवेक सोडूनी, रे मना उडू नको असा विवेक सोडूनी, ढील तू दिली ढील तू दिली जरानी मी पतंग झाला. धन्यवाद. नमस्कार. मी पण वामनराव रक्तपेन केंद्राच्या कार्यकारिणीमध्ये आहे आणि जसं डॉक्टरांनी आणि गांगुर्डे सरांनी सांगितलं की रक्त दिल्याने काय काय होतं, तर एका माणसाच्या किंवा एका व्यक्तीच्या रक्तातून आपण 3 जीव वाचवू शकतो. म्हणजे असं दाखवतात की एकाचं रक्त दुसऱ्याला देतात, पण तसं नाही. तर रक्ताचे जे घटक आहेत, तर त्या आपण वेगवेगळे घटक ते आपण सेपरेट करतो आणि त्यातनं 3 जणांचा जीव आपण वाचवू शकतो आणि ते सुद्धा फक्त 15 मिनिटाचा वेळ देऊन. तर माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की आपण ठाण्यातील घंटाळी येथील नौपाडा घंटाळी येथील रक्तकेंद्रामध्ये, ओक रक्तकेंद्रामध्ये येऊन नक्की रक्तदान करावं आणि रक्तदानासारखं श्रेष्ठ दान नाही आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि डॉक्टर रेश्मा सावंत आणि गंधार संस्था यांनी आम्हाला इथे जे बोलवलं त्याबद्दल आम्ही त्या संस्थेचे तर ऋणी आहोतच आणि आपल्या सर्वांचेही ऋणी आहोत. धन्यवाद. थँक्यू मॅडम. रक्त जर फॅक्टरीत बनत असतं तर आपल्याला घ्यायची मागायची गरज लागली नसती, पण ते असं होत नाही. कदाचित माणुसकीचा बंध जपायचा असेल म्हणून. तर रक्तदान करा, रक्तासारखं दुसरं दान नाही. सो थँक्यू फॉर एव्हरीवन लिसनिंग अस अँड डू कम इन वामनराव ओक ब्लड बँक घंटाळी अँड डोनेट ब्लड, सेव्ह लाईफ अँड सेव्ह हार्ट. थँक्यू.